नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा मोटरला सेन्सेक्समधून बाहेर काढण्यात येणार आहे. बरेच लोक म्हणतात की मार्केटमधून आता टाटा मोटर निघून जाणार. नेमकं काय सुरू आहे? स्टॉक तर कन्सिस्टंटली पडताना पाहायला मिळतोय. जर स्टॉकमध्ये एवढा फॉल येत असेल आणि मार्केटमध्ये निगेटिव्ह बातम्या पसरत असतील तर नेमकं कंपनीचं पुढं काय होणार याची शंका तुमच्याही मनामध्ये असेल. तुम्ही थोडंसं घाबरला असाल. त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण बरेच लोक टाटा मोटर या शेअर्समध्ये अडकून बसलेले आहेत. बऱ्याच लोकांना त्यामध्ये लॉस पण दिसत असेल. मग नेमकं काय सुरू आहे? मी जर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहे तर माझ्या पैशांचं पुढं काय होऊ शकतं याची चिंता तुमच्याही मनामध्ये असणार. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी सतत घेऊन येत असतो. बघा, टाटा मोटरमध्ये नेमकं काय झालंय तुम्हाला माहिती आहे का? 2 शेअर्समध्ये तो का डिवाइड झाला? 3.5 लाख कोटी मार्केट कॅप असणारी कंपनी अचानक 1 लाख कोटीवर का आली? नेमकं काय सुरू आहे? तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओ पॉज करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूयात किती लोकांना हे आधीपासून माहिती आहे. आता टाटा मोटर हा एक बिझनेस. या एक बिझनेसेसच्या अंडर कंपनी वेगवेगळी कामं करते. बरं, वेगवेगळी मेन 2 कामं आपण करूयात. म्हणजे एक कमर्शियल व्हेकल, एक पॅसेंजर व्हेकल. कमर्शियल व्हेकल म्हणजे कंपनी ट्रक्स बनवते, बसेस बनवते किंवा त्याच ट्रकला आणि बसला आता ते इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कन्वर्ट करणार आहेत, CNG मध्ये कन्वर्ट करणार आहेत. सो हे सगळे R&Ds आणि नवीन नवीन उपक्रम त्यांनी त्या कंपनीमध्ये सुरू केले. पॅसेंजर व्हेकल म्हणजे काय? तर आपण ज्या रेग्युलर कार्स आपल्या घरी वापरतो त्याला पॅसेंजर व्हेकल म्हटलं जातं. JLR असेल किंवा टाटा मोटरच्या नावाने ज्या काही कार्स तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्या पॅसेंजर व्हेकलच्या अंडर येतात. JLR म्हणजे जॅग्वार आणि लँड रोवर, रेंज रोवर या सगळ्या सिरीजेस ज्या तुम्ही बघता याला JLR म्हटलं जातं. कंपनीचं म्हणणं असं आहे किंवा मॅनेजमेंटचं म्हणणं असं आहे, 2 व्हर्टिकल तर कंप्लीट वेगळे आहेत, बिझनेसेस वेगळे आहेत. जर याची व्हॅल्यू अनलॉक करायची असेल तर आपल्याला त्याचं मॅनेजमेंट पण वेगळं करावं लागेल. जर मॅनेजमेंट वेगळं करायचं असेल तर टीम वेगळी असायला पाहिजे. टीम वेगळी, परत त्याचे व्हर्टिकल्स वेगळे, अकाउंटिंग वेगळं, कंपनी वेगळी, त्यांची सेल्स ग्रोथ वेगळी ट्रॅक करणं आणि यामुळे त्याची व्हॅल्यू अनलॉक करणं. इन शॉर्ट काय? तर कंपनीचा धंदा मोठा करणं आणि चांगला पैसा त्यातनं कमवणं. आता जर सध्या इंडस्ट्रीमध्ये बघाल तर कमर्शियल व्हेकल 40% मार्केट शेअर टाटा घेऊन बसलाय. म्हणजे काय? जर 10 कमर्शियल व्हेकल तुम्हाला दिसत असतील तर त्यातल्या 4 कमर्शियल व्हेकल या टाटांच्या असतात. जबरदस्त बिझनेस तिथंही सुरू आहे त्यांचा. हा ग्रोथ किती सुरू आहे हा सेकंडरी पार्ट येतो. पण सध्या जर तुम्ही बघितलात तर कंपनीचा सेल्स हा मात्र तुम्हाला ठीकठाक दिसतो. पण मार्केट ॲक्वायर जे केलं आहे ते चांगल्या प्रमाणात केलं आहे. बरं, मग कंपनीनं बिझनेस तर वेगळा केला. हा बिझनेस वेगळा करत असताना त्यांना जे 3-3.5 लाख कोटीचं मार्केट कॅप होतं, हे मार्केट कॅप कन्सिस्टंटली अप अँड डाऊन होत असतं. जसं स्टॉकची प्राईस बदलेल तसं की नाही बदलत, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया तुम्हाला माहिती आहे का? सिंपल आहे की जसं शेअरची प्राईस कमी होणार तसं ओव्हरऑल मार्केट कॅप कमी होणार. याचं गणित काय आहे? तर शेअरची किंमत गुणिले जेवढे शेअर्स विकले गेलेत. म्हणजे 1 लाख शेअर्स असतील आणि शेअरची किंमत ₹1 असेल तर ओव्हरऑल मार्केट कॅप 1 लाख असेल. शेअरची किंमत ₹10 असेल गुणिले 1 लाख, 10 लाख तुम्हाला मार्केट कॅप दिसेल, ज्याला आपण 3-3.5 लाख कोटी आधी होता असं म्हणत होतो. बट जसं कंपनीनं डिमर्ज केलं, व्हॅल्यू अनलॉक करायचं ठरवलं, 2 कंपन्या वेगळ्या केल्या. टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल आणि टाटा मोटर कमर्शियल व्हेकल. 2 स्टॉक तुम्हाला आता मार्केटमध्ये ट्रेड करताना दिसतील. टाटा मोटर कमर्शियल व्हेकल याचं मार्केट कॅप आहे 1,18,000 कोटी. मी 20 नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ बनवतोय. आणि जर तुम्ही टाटा मोटर पॅसेंजर व्हेकलचं मार्केट कॅप बघितलं तर 1,32,000 कोटीचं आहे. दोन्हीचं मार्केट कॅप ऑलमोस्ट सेम आहे असं तुम्ही मानू शकता. 5-10% डिफरन्स तुम्हाला दिसतोय. भविष्यात काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. म्हणजे कोणती कंपनी एकदम चांगलं काम करेल तर ती ॲग्रेसिव्हली ग्रो होत राहील किंवा दोन्ही पण कंपन्या सायमल्टेनियसली जर सेम काम, सेम परफॉर्मन्स, सेम रिझल्ट दाखवत राहिले तर ॲव्हरेज सेम ग्रोथ आपल्याला दिसू शकते. बरं, 2 कंपन्या वेगळ्या झाल्या. 1.25 लाख कोटीच्या आसपास यांचं मार्केट कॅप येऊन पोहोचलेलं आहे. आता या कंपन्यांना सेन्सेक्समधून का काढून टाकलं जात आहे आणि हे स्टॉक का पडत आहेत? दोन्हीची कारणं तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो. बॅकग्राऊंड तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आता सेन्सेक्समधून का काढून टाकलं जात आहे? सेन्सेक्सचा बेसिक नियम काय आहे, बेसिक लॉ काय आहे? तर एकदम रॉ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. शीतावरून भाताची परीक्षा करणं. कुकरमध्ये जर आपण भात शिजवला असेल, सगळाच भात आपण चेक करून बघतो का? सगळेच तांदूळ आपण चेक करून बघतो का? सगळी शीतं आपण चेक करतो का? तर 100% नाही. 1 किंवा 2 शीत चेक करतो, हाताने प्रेस करतो आणि शिजलाय की नाही आपल्याला त्यावरून समजतं. लाईक दॅट सेन्सेक्स हा 30 टॉप स्टॉक्सचा एक इंडेक्स आहे. मग त्यामध्ये ऑइल अँड गॅस आहे, बँकिंग आहे, ऑटोमोबाईल आहे, टेक्स्टाईल आहे.
प्रत्येक इंडस्ट्रीमधले टॉप जे आहेत त्यांना त्यामध्ये घेण्यात आलं आहे. यावरून आपल्याला काय कळतं की या ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे. म्हणजे जर समजा मारुती पण सेन्सेक्समध्ये आहे, जर समजा टाटा मोटर पण आहे, समजा महिंद्रा अँड महिंद्रा पण आहे, या 3-4-5च TVS वगैरे किंवा हिरो वगैरे या सगळ्या मिळून मोठ्या कंपन्या आहेत. जर या कंपन्या बढिया काम करत असतील तर ज्या हजारो कंपन्या ऑलरेडी ऑटोमोबाईलमध्ये काम करतात या संलग्न आहेत किंवा याच्यावर अवलंबून आहेत किंवा यांच्यासोबत काम करणारे आहेत ज्या ऑटोमोबाईलमध्येच काम करतात. मग या कंपन्यांचा बिझनेस ओव्हरऑल चांगला चालत असेल तर याचा अर्थ बाकी पण कंपन्यांचा बिझनेस चालणार आहे. कारण एक व्हेकल बनवण्यासाठी हजारो इक्विपमेंट वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. मग त्यांच्याकडून हे लोक परचेस करतात. समजा इंडिकेटर असेल, इंजिन असेल, इंजिनचे वेगवेगळे स्पेअर पार्ट्स असतील, अशा अनेक गोष्टी. सो यामध्ये 1,00,000 कोटीच्या आसपास जेव्हा यांचं मार्केट कॅप आलं 1,25,00,000 कोटीच्या आसपास, तेव्हा इथं आपल्याला कळून चुकतं की सेन्सेक्सची बेसिक रिक्वायरमेंट आहे की 2,00,000 मार्केट कॅप असणं गरजेचं आहे. जर एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप 2,00,000च्या आत येत असेल तर सेन्सेक्स काय करतो, त्या कंपनीला सेन्सेक्समधून काढून टाकतो आणि दुसऱ्या कंपनीला त्यामध्ये ॲड करतो. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांना सेन्सेक्समधून काढून टाकण्यात आले आणि अशा काही लेटेस्ट पण उदाहरणं मी 2-3 व्हिडिओमध्ये लेटेस्ट पण सांगितलं आहे तुम्हाला की कोणत्या कंपनीज आहेत ज्यांना काढून टाकलं आणि ज्या कोणत्या कंपन्या आहेत ज्यांना ॲड करण्यात आलं. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, बघूया तुम्हाला माहिती आहे का कोणत्या कंपनीला यावर्षी सेन्सेक्समधून काढण्यात आलं किंवा निफ्टीमधून सुद्धा तुम्ही सांगू शकता. सो 2,00,000च्या आत मार्केट कॅप आल्यामुळे या कंपन्यांना काढून टाकलं जातं, ही पहिली गोष्ट. त्याच्या जागी इंडिगो किंवा मला वाटतंय बिर्ला ग्रुपचा ग्रासिम याला ॲड करण्यात येत आहे. ग्रासिम किंवा इंडिगो दोन्हीपैकी एक कंपनी ॲड होऊ शकते, याला रिप्लेस केली जाऊ शकते. ग्रासिमचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत. भलेही मार्केट कॅप 2,00,000ला थोडंसं ग्रासिमचं कमी पडतं हायपासून खाली आल्यामुळे, पण थोडंसं 19-20 असेल तर मॅनेजेबल आहे, कारण परत मार्केट कॅप आहे तिथे जाऊन टच होऊ शकतं. इंडिगो मला वाटतं ऑलरेडी 2,00,000 कोटीच्या वरच इंडिगोचं मार्केट कॅप आहे, त्यामुळे तिथं काही इश्यू येणार नाही. ओव्हरऑल जर बघितला तर सेन्सेक्समधून बाहेर पडल्यामुळे ज्या लोकांच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट असतात, कारण मेजरली बाहेरच्या देशातल्या या गुंतवणूक आपल्या देशामध्ये जेव्हा येतात तेव्हा पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट न येता इंडेक्समध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट येतात. मग जेव्हा आपण इंडेक्स बाय करतो, सेन्सेक्स हा इंडेक्स आहे, निफ्टी हा इंडेक्स आहे, जर तो स्टॉक निफ्टीमध्ये असेल किंवा सेन्सेक्समध्ये असेल तर त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये हेवी पैसा पण जातो ना. कारण इंडेक्स जेव्हा बाय करतो तेव्हा इंडेक्स हा काही एक स्टॉक नाही आहे. इंडेक्स बाय करणं म्हणजेच त्या पर्सेंटेजमध्ये हे सगळे स्टॉक्स पण बाय करणं. जर इंडेक्समधून टाटा मोटरला काढून टाकलं गेलं तर ज्या लोकांनी इंडेक्स परचेस केलेत, मग वेदर इट इज म्युच्युअल फंड्स किंवा FIIs, हे लोक टाटा मोटरला काढून टाकतील आणि त्याच्या जागी दुसरा जो नवीन ॲड करणार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार. लास्ट टाइम जे स्टॉक काढून टाकले 2 त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती आणि हे पण सांगितलं होतं की यामधून एवढे 1,000 कोटी रुपये बाहेर निघणार आणि हेच एवढे 1,000 कोटी रुपये या नवीन ॲड होणाऱ्या स्टॉक्समध्ये जाणार आहेत. म्हणजेच काय तर टाटा मोटरमधून जर टाटा मोटरला सेन्सेक्समधून बाहेर काढलं तर खूप सारा पैसा बाहेर निघू शकतो आणि परिणामी सप्लाय डिमांडची गेम आहे. मार्केट म्हणजे सिंपल आहे, फंडामेंटल सोडून द्या, बॉटम लाईन टॉप लाईन सोडून द्या, पण जर त्यातून पैसा निघत असेल ना, सेलिंग हेवी होत असेल तर अजून थोडंसं प्रेशर कुठल्याही स्टॉकवर येणं हे लाजमी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर या कंपन्यांचे रिझल्ट्स तुम्ही बघितले, तुम्ही म्हणाल सर हे खाली पण जात आहे, काही मुवमेंट चांगल्या दिसत नाहीत. जर तुम्ही क्वार्टरली रिझल्ट बघितलात तर ते सुद्धा इम्प्रेसिव्ह नाही आहेत. जर तुम्ही आत्ता सध्या कमर्शियल व्हेकलचा रिझल्ट बघितला तर 16,800 कोटीच्या आसपास यांचा सेल्स आहे आणि पॅसेंजर व्हेकलचा क्वार्टरली सेल्स आहे 72,000 कोटीच्या आसपास. दोघांची जर टोटल तुम्ही केली तर ऑलमोस्ट 79,000 कोटीच्या आसपास यांचा टोटल सेल जातोय, 89,000 कोटीच्या आसपास सॉरी. पण या केसमध्ये आपल्याला कळून चुकतं की ज्या कंपनीने मागच्या क्वार्टरमध्ये 87,000 1,19,000 कोटीचा सेल केला होता, 1,00,000 कोटी सेल क्रॉस करून हे पुढे गेले होते, त्याच्याही हे खाली येताना दिसत आहे. त्याचा अर्थ काही ना काहीतरी इश्यू आपल्याला पाहायला मिळतो. इश्यू काय आहे तर मध्ये सेमीकंडक्टरचा प्रॉब्लेम होता, मेटल बाहेरून येणारे प्रॉब्लेम होता, चायनावर बरेच भारतानं रिस्ट्रिक्शन्स लावले, भारताने चायनावर लावले, US आणि चायनाच्या काही गोष्टी सुरू होत्या, एक्सपोर्टमध्ये भरपूर सारे इश्यूज ऑलरेडी यांनी फेस केलेले आहेत. परिणामी एक स्ट्रॉंग सेल्स ग्रोथ असणारी कंपनी म्हणून ही आपल्या समोर दिसत नाही पॅसेंजर व्हेकल. JLRमध्ये सुद्धा बरेच मॉडिफिकेशन्स यांनी केले, 100% EV करणार वगैरे वगैरे, ग्रीन जाणार, ही सुद्धा चर्चा कंपनीने केली. पण तिथं सुद्धा कुठंतरी सेल्स किंवा नंबर्समध्ये कंपनी डिलिव्हर करताना दिसत नाही. इव्हन आत्ता नवीन सियारा सुद्धा कंपनीने लॉन्च केली आहे, पण सियाराकडून जी हाईप क्रिएट केली जाते, आय डोंट थिंक सो की ती हाईप त्या कारसाठी त्या व्हेकलसाठी जस्टिफाईड आहे. आता याच्या सेल्सवरून तुम्हाला कळेल, माझंसुद्धा टाटावर खूप प्रेम आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे की टोयोटाची जी ब्रँड व्हॅल्यू बनली ती सेम टाटाची बनावी आणि जगभरामध्ये टाटा खूप मोठं व्हावं. पण आत्ता सध्या जर तुम्ही नंबर्स, सर्व्हिसेस
आणि लोकांचं परसेप्शन जर तुम्ही बघितलात तर ते त्या लेवलचं दिसत नाही. जिथं टाटा मोटरचा इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये 80% मार्केट शेअर होता, तो कुठेतरी 50-55% आता येऊन आलेला पाहायला मिळतो. याचा अर्थ मार्केटिंगवर खर्च केला तुम्ही, EVबद्दल जागरूकता केली तुम्ही, आणि त्याचा फायदा आता वेगवेगळ्या कंपन्या घेत आहेत. आणि मारुती काय करेल याच्याबद्दल 3 व्हिडिओज मी 1 वर्षापासून बनवलेले आहेत. प्लीज त्या व्हिडिओत सुद्धा जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मारुती काय लेवलला काम करत आहे. बरं, याच्या पुढे जाऊन जर तुमचा सेल डिक्लाइन होत असेल तर ऑब्व्हियसली PE वाढताना बघायला मिळेल. जर PE वाढत असेल तर व्हॅल्युएशन जास्त दिसेल. त्यात ऑलरेडी सेल ऑफ येतोय, त्यामुळे प्रेशर हे मेंटेन राहण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये पण काही स्टॉकवर पर्टिक्युलरली प्रेशर दिसेल. आणि मार्केट तुम्हाला चांगलं जरी ग्रो होताना दिसत असलं तरी सुद्धा जे स्टॉक तुम्ही बाय केलेत ते प्रेशरमध्ये का आहेत याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक डिटेल व्हिडिओ मी बनवू शकतो. ओव्हरऑल मार्केटमध्ये काय सुरू आहे, बजेटनंतर मार्केटचं काय होऊ शकतं याच्याबद्दल जर डिटेल हवा असेल, किंवा मार्केट ब्रेकआउट देऊन पुढे जात आहे अशा केसमध्ये आपण कुठल्या सेक्टरवर लक्ष ठेवून राहायला पाहिजे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा मार्केट. मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेन की नेमकं मार्केटमध्ये खरं काय सुरू आहे. फक्त कंझ्युमर स्टोरी ड्राईव्ह केली जाते वगैरे वगैरे, ज्या सगळ्या गोष्टी आता मार्केटमध्ये सुरू आहेत त्याला एक्सपोज करण्याचं काम मी करू शकतो. कमेंट करा मार्केट. या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही हक्काने कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.